नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तेजस्व करिअर अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण याआधी लेक्चरमध्ये संख्यांचे प्रकार पाहिले होते इन डिटेलमध्ये. पाहिले नसतील तर ते पाहून घ्या. आज आपण पाहणार आहोत त्या संख्यातील प्रकारामधला एक महत्त्वाचा प्रकार. त्या टॉपिकवरती परीक्षेला वारंवार प्रश्न येतात आणि आज जर तुम्ही हा टाईप व्यवस्थित केला तुमचा 1 मार्क फिक्स असणार आहे. तर पाहूया, त्या टाईपचं नाव आहे त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या म्हणजे काय, मागच्या टॉपिक मध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतो, तरी पण आता इन डिटेल मध्ये पुन्हा एकदा पाहूया त्रिकोणी संख्या म्हणजे काय. त्रिकोणी संख्या म्हणजे बघा, त्रिकोणी संख्या म्हणजे काय तर दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमतीला काय म्हणतात, त्रिकोणी संख्या असे म्हणतात. आता म्हणजे काय, नैसर्गिक संख्या म्हणजे काय, तर समजा मी 4 घेतलं, 4च्या पुढची क्रमवार कुठली, 5. ठीक आहे, यांचा किती गुणाकार होतो, 4 पंचे 20. निमती म्हणजे काय, निमपट म्हणजे काय, छेद काय करायचं 2, म्हणजेच काय येणार 10. 10 ही झाली तुमची त्रिकोणी संख्या. तुम्हाला जर परीक्षेला विचारलं सर्वात लहान त्रिकोणी संख्या कुठली, तर सर्वात लहान त्रिकोणी संख्या आहे 1. नेहमी लक्षात ठेवा, परीक्षेला हा वारंवार प्रश्न विचारलेला आहे. तुम्हाला हे सूत्र लक्षात ठेवायचं आहे. काय सूत्र, n कंसात n अधिक 1 छेद 2. आता हे सूत्र तुम्ही नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, कारण मी अशा पद्धतीने शिकवणार आहे की या सूत्राची तुम्हाला गरज पडणार नाही. ठीक आहे, चला आता आपण प्रॉपर टाईप वाईज सगळे जेवढे टाईप आहेत, जवळपास 4 ते 5 टाईप आहेत, ते सर्व टाईप आपण आज पाहणार आहोत इन डिटेल मध्ये. चला पुढे. आता परीक्षेला प्रश्न विचारला जातो त्रिकोणी संख्या ओळखा. तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं 1 ते 100 मध्ये किती त्रिकोणी संख्या आहेत. 1 ते 100 मध्ये एकूण 13 त्रिकोणी संख्या आहेत, बरोबर. तर ते त्रिकोणी संख्या ही त्रिकोणी संख्याच आहे, हे कसं ओळखायचं ते आज आपण आता या टाईप मध्ये पाहणार आहोत. परीक्षेला याच्यावरती प्रश्न विचारला जातो. तर बघा, प्रश्न काय दिलाय, खालील संख्यापैकी त्रिकोणी संख्या कोणती. आता त्रिकोणी संख्या आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर काय करायचं, आता हे 12 दिलेले आहेत. 12 दिलेले आहेत, तर 12 गुणिले 2 करायचे, किती होतात, म्हणजेच काय करायचं, या 12ची दुप्पट करायची, किती होते, 36. ठीक आहे, आता 36चे असे भाग पाडायचे, 36च्या अशा दोन संख्या शोधायच्या की त्या क्रमवार आहेत. आहेत का, नाही, कारण काय, 6 गुणिले 6 होतात, त्यानंतर 12 गुणिले 3 होतात, क्रमवार येत नाही. ठीक आहे, 4 गुणिले 9 होतात, नाही. आता बघूया आपण 15. 15ची दुप्पट किती, 30. तर 30 ला बघा, अशा कुठल्या दोन संख्या आहेत ज्यांनी गुणाकार केला, ज्यांचा गुणाकार केल्यानंतर क्रमवार संख्या 30 येतं, आहे का कुठल्या, बघा. समजा 15 गुणिले 2 केलं, नाही होत. पण 5 गुणिले 6 केलं तर किती होतंय, 30 होतंय. याचा अर्थ काय, तुमची 15 ही त्रिकोणी संख्या आहे. समजलं, पुन्हा एकदा नीट समजून घ्या. पुन्हा एकदा समजून घ्या, काय केलं मी, हे 15 आहेत, त्याची दुप्पट केली म्हणजे 2 ने गुणलं, किती आलं, 30 आलं. 30 ला अशा दोन संख्याचा गुणाकार पाहिजे क्रमवार की त्यांचं उत्तर हे 30 आलं पाहिजे. तर आपल्याला माहिती आहे किती, 5 गुणिले 6 म्हणजेच किती होतात, 30 होतात. अशा दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार जर ही संख्या आली तर समजायचं तुमचं 15 हे उत्तर आहे, म्हणजे त्रिकोणी संख्या आहे. तर तुमचं हे उत्तर काय असणार आहे, खालील संख्यापैकी त्रिकोणी संख्या कोणती, 15. आपण 18चं पण बघूया. 18 गुणिले 2 किती होतात, 36 होतात. 36 ची फोड होते का बघा, पार्थिक 36 होते, किंवा मग 6 गुणिले 6 36 होतात, नाही होत. 18 दुने 36 होतात, नाही होत. क्रमवार नाहीये, म्हणजे हे 18 पण नाहीये. सेम तुमचं 20चं पण तसंच येणार आहे. तर तुमचं फायनल उत्तर काय आहे, 15. नीट समजून घ्या. पुढचा प्रश्न बघा, खालील पर्यायामधून अचूक त्रिकोणी संख्या ओळखा. आता 25 आहे, ठीक आहे, 25 गुणिले 2 किती होतात, 50 होतात.
50ची फोड काय होते, एकतर 50ची फोड होते 5 गुणिले 10. ठीक आहे, अजून काय होते, याचा अर्थ हे नाही होणार. त्याच्यानंतर बघा 28 गुणिले 2 करा, किती होतात, 56 होतात. तर 56ची फोड बघा काय होते, 7 8 56. म्हणजे बघा क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार आहे 7 गुणिले 8 56. याचा अर्थ तुमचं उत्तर आहे. ओके, चलो नेक्स्ट. हा प्रश्न बघा तुम्हाला येतोय का, खालीलपैकी कोणती संख्या त्रिकोणी संख्या आहे. चलो, 30 सेकंदात याचं उत्तर आलं पाहिजे. बघूया आपण. 50 आहे का बघू. 50 गुणिले 2 किती होतात, 100 होतात. 100ची फोड काय होते, 10 गुणिले 10 होते. याचा अर्थ काय, 50 येणार नाही. पुढचं बघूया. 55 55 गुणिले 2 डबल 55चे किती होते, 110 होते. 110ची फोड अशी होते का बघूया, की क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार आहे. बघा होते, 10 गुणिले 11 केलं, 11 10 110 होतं. याचा अर्थ काय, तुमचं उत्तर आहे 55. समजलं, खूप सोपं आहे. त्रिकोणी संख्या कशी ओळखायची, काय करायचं, तुम्हाला ज्या संख्या दिलेल्या आहेत, ऑप्शन दिलेले आहेत, त्याच्यामध्ये ते ऑप्शन घ्यायचं, त्याचे डबल करायचे. डबल केल्यानंतर जे काय तुमचं उत्तर येईल, डबल म्हणजेच गुणाकार गुणिले 2 करायचं, जे काय उत्तर येईल त्याची फोड अशी करायची की त्यांचा गुणाकार, त्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार तो आला पाहिजे. येत असेल तर ते ऑप्शन तुमचं बरोबर आहे, नसेल तर ती त्रिकोणी संख्या नाही. खूप सोपं आहे. पुढचं जे गणित आहे ते मी तुमच्यासाठी देत आहे, तुम्ही हे सॉल्व्ह करायचंय आणि कमेंट करून सांगायचंय की याचं उत्तर काय आहे. ठीक आहे, तर आता आपण जाऊया पुढचा टाईप. आता बघा, हा जो टाईप आहे पाचवी त्रिकोणी संख्या काढणे. आता हे कसं करायचं ते बघूया आपण. काय विचारले तुम्हाला, पाचवी त्रिकोणी संख्या. मग काय घ्यायचं, 5 घ्यायचं. त्याच्या पुढची कुठली आहे संख्या, 6. ठीक आहे, पर्यंत काय आलं, किती होतात, 30 होतात. 30 होतात. त्याचे अर्धे करायचे, किती, 15. म्हणजेच काय, पाचवी त्रिकोणी संख्या काय आहे तुमची, ऑप्शन क्रमांक 2. पुन्हा एकदा नीट समजून घ्या. तुम्हाला काय विचारले, पाचवी त्रिकोणी संख्या. मग काय करायचं, पुन्हा एकदा व्यवस्थित समजून घ्या, खूप सोपं आहे. तुम्हाला विचारले पाचवी त्रिकोणी संख्या, जेवढी जी संख्या त्रिकोणी संख्या विचारली ते मांडून घ्यायचं. त्याच्या पुढची सूत्र अजिबात लक्षात ठेवू नका. सूत्र लक्षात ठेवलं तर तुम्ही ऐन टायमाला विसरू शकता. जेवढी विचारली त्याच्या पुढची संख्या घ्यायची, 6. छेद करायचे 2. ठीक आहे, बे के बे, बेत्रिक 6, 5 त्रिक किती, 15. तुमचं उत्तर आहे 15. ठीक आहे, समजलं असेलच काय आहे पाचवी त्रिकोणी संख्या खालीलपैकी कोणती. पुढे बघा, सेम. आता विचारले तुम्हाला आठवी त्रिकोणी संख्या खालीलपैकी कोणती आहे. बघा बरं, तुम्हाला येतंय का, बाजूला होतो. आता बघूया आपण आठवी त्रिकोणी संख्या कोणती. काय करायचं, किती दिली आहे, आठवी ना, 8 घ्यायचे, गुणिले काय, पुढची संख्या घ्यायची, गुणिले 9. काय करायचं, छेद 2 करायचे. ठीक आहे, बे के बे, बेचोक 8. 4 गुणिले 9 होतात. 4 गुणिले 9 किती, 36. ऑप्शन क्रमांक 2 तुमचं उत्तर आहे. समजलं, जेवढी विचारली संख्या त्याच्या पुढची संख्या घ्यायची आणि त्यांचा गुणाकार करायचा आणि त्याची निमपट करायची. निमपट करण्यासाठी भागिले 2 करावं लागतं. जे काय उत्तर येईल ते तुमची ती संख्या. ओके, नेक्स्ट बघा. आता तुम्हाला विचारली 10वी त्रिकोणी संख्या काढायची. आता कसं काढणार, कितवी विचारली तुम्हाला, 10वी. पुढची संख्या कुठली आहे, 11. छेद 2 करा. काय होईल, बे के बे, बे पंचे 10, 11 पाचशे किती, 55. 55 तुमचं काय आहे
10वी त्रिकोणी संख्या. अशा प्रकारे तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जातो. हा टाइप 2 आहे. पुढचं बघा गणित. आता 12वी त्रिकोणी संख्या तुम्हाला काढायची आहे. बघा तुम्हाला येते का? स्क्रीनशॉट मारा. बघा तुम्हाला येते का? आणि हे तुम्हीच सोडवायचे. ओके, तुमच्यासाठीच हे गणित दिलेलं आहे. पुढे आता दुसरं महत्वाचं आहे, पाया दिला असता त्रिकोणी संख्येचा पाया काढणे. आता बघा काय विचारलं तुम्हाला, 21 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? मागचं गणित राहिलंय का? एक मिनिट क्या मारला स्क्रीनशॉट. चलो नेक्स्ट. आता बघूया आपण पुढचा टाइप काय आहे. पुढचा टाइप आहे त्रिकोणी संख्येचा पाया काढणे. ठीक आहे, आता तुम्हाला त्रिकोणी संख्या दिली असेल, त्याचा पाया काय काय आहे ते काढायचं तुम्हाला. आता हा टाइप कसं सॉल्व्ह करायचं बघूया आपण. काय विचारलं तुम्हाला, 21 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? तर मग काय करायचंय, 21 घ्यायचे, काय करायचे, दुप्पट करायचे. किती होते? 21 गुणिले 2 42 होते. इथपर्यंत काय आलं? आता 42 झाले, त्याच्या अलीकडची म्हणजेच 42च्या अलीकडची कुठलीही संख्या आहे, वर्ग संख्या आहे. आता समजा 40 कोणाचा वर्ग आहे का? नाही. 39 आहे का? नाही. 38 नाही. 37 नाही. 36 100% आहे. कोणाचा वर्ग आहे? 6चा वर्ग आहे. कोणाचा वर्ग आहे? 6चा. मग 42च्या अलीकडची काय वर्ग संख्या? 36. 36 कोणाचा वर्ग आहे? 6चा वर्ग आहे. तुमचं उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 2. पुन्हा एकदा नीट समजून घ्या. तुम्हाला काय विचारले, 21 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? 21 घेतले, त्याची दुप्पट केली. दुप्पट करायचे म्हणून गुणिले 2 केलं. किती होतात? 42 होतात. 42च्या अलीकडची घ्यायचे, पुढची घेऊ नका नाही तर चुकणार. अलीकडची घ्यायचे, अशी संख्या ती कोणाचा तरी वर्ग आहे. तर 42च्या अलीकडे 36 येतात. 36 कोणाचा वर्ग आहे? 6चा. बस हे 6 तुमचं काय झालं? फायनल उत्तर झालं. याचा अर्थ 21 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? 6. ओके, समजलंय? चला आता मग पुढे बघूया. आता काय तुम्हाला विचारले, 45 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? आता बघा 45 घेतले मी, 45 ची दुप्पट केले, किती होतात? 90 होतात. आता 90च्या अलीकडे अशी कुठली संख्या आहे ती कोणतरी संख्येचा वर्ग आहे? तर 100% तुमचे याच्यासाठी काय पाहिजेत? वर्ग पाठ पाहिजेत. मी तुम्हाला नेहमी सांगतो, गणित येण्यासाठी तुम्हाला वर्ग, पाढे आणि घन तोंडपाठ पाहिजेत. पाढे कमीत कमी 20, वर्ग 1 ते 25 कमीत कमी, आणि घन 1 ते 15 हे पाठ असलेच पाहिजे. तरच तुम्हाला हे असे गणित लवकर येतील, नाहीतर तुम्हाला मग शोधावं लागणार आहे. आणि जर आता हे तुमचे वर्गच पाठ नसतील तर हे प्रकरणच तुम्हाला समजणार नाही, मग हा टाईपच समजणार नाही. आता बघा 90च्या अलीकडे कुठली संख्या आहे जी कोणाचा तरी वर्ग आहे? 81 आहे. 81 कोणाचा वर्ग आहे? तर 9चा वर्ग आहे. ऑप्शन क्रमांक 2 काय आहे? उत्तर आहे. समजलं? पुन्हा एकदा आता पुढचं एक गणित बघूया आपण. आता काय विचारलंय तुम्हाला? हा, 78 या त्रिकोणी संख्येचा पाया शोधा. मग 78 घेतलं, 78 ची दुप्पट केली, किती होते? 16, हातचाला 1, त्यासाठी 14 आणि 1 15, 156. आता 156च्या अलीकडे अशी कुठली संख्या आहे जी कोणाचा तरी वर्ग आहे? तर तुमचे पाठ पाहिजेत वर्ग. 144 ही संख्या आहे, ही कोणाचा तरी वर्ग आहे. कोणाचा वर्ग आहे? 12चा वर्ग आहे. याचा अर्थ काय? तुमचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. ओके, समजलं तुम्हाला त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचा ते? ज्या संख्येचा पाया विचारलाय ती संख्या घ्यायची, त्याची दुप्पट करायची. दुप्पट केल्यानंतर जे उत्तर येईल त्या उत्तराच्या अलीकडची कुठली जी संख्या आहे वर्ग संख्या ती घ्यायची. तो कोणाचा वर्ग आहे तेच तुमचं असणार फायनल उत्तर. ओके, पुढचं जे गणित आहे मी तुमच्यासाठी देतोय, बघून घ्या. 156 या त्रिकोणी संख्येचा पाया किती?
ओके, स्क्रीनशॉट मारून घ्या. चला नेक्स्ट. आता बघा, पाया दिला असता त्रिकोणी संख्या काढणे कसं काढायचे, सिंपल आहे. आता काय विचारले, 7 पाया दिला असता त्रिकोणी संख्या काढणे, एकदम सोपं आहे. आता काय दिले तुम्हाला, पाया 7 दिलाय. मगाशी तुम्हाला पाया काढायचा होता, आता पाया दिलाय, त्रिकोणी संख्या काढायची. मग काय करायचं, पाया दिलाय 7, 7च्या काय करायची, 7च्या पुढची संख्या घ्यायची, किती, 8. 7 8 किती होतात, 56 होतात. ओके, 56चे काय करायचे, अर्धे करायचे, किती, 28. 28 तुमचं झालं फायनल उत्तर. ओके, समजलं. पाया दिला असता त्रिकोणी संख्या कशी काढायची, जो पाया दिलेला आहे त्याच्या पुढची संख्या घ्यायची. 7 पाया दिलाय, 7च्या पुढे किती आहे, 8. 7 8 56. 56चे करायचे अर्धे, किती होतात, 28. 28 झाली तुमची 7 पाया असणारी त्रिकोणी संख्या. चला पुढे बघूया आपण. आता बघा, 11 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती. काय करायचं, 11 घेतले, गुणिले काय करायचं, 12 करायचं. 12 एके 12, चला 1. 12 एके 12 आणि 1 किती, 13. 132. ठीक आहे, 132 चे अर्धे करायचे, हे 2. बे के बे, बेसक 12, बेसक 12. 66 तो फायनल उत्तर आहे 66. ओके, समजलं तुम्हाला. पुढचं बघा. चौदा पाया असणारी त्रिकोणी संख्या खालीलपैकी कोणती आहे. चला येते का बघा तुम्हाला. 14च्या पुढे कुठली आहे, 15. यांचा गुणाकार करायचा आहे. 15 चौक किती, 60. 6. 15 एके 15. 15 आणि 6 किती, 21. 210. ठीक आहे, 210 चे अर्धे करा, किती होतात, 105. म्हणजे तुमचं उत्तर आहे 105. समजलं. 14 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती, तर तुमचं उत्तर आहे 105. पाया दिला असता त्रिकोणी संख्या काढण्यासाठी, परत एकदा सांगतो काय करायचंय. जो पाया दिलेला आहे तो पाया घ्यायचा आहे, त्याच्या पुढची संख्या घ्यायची आहे, त्यांचा करायचा आहे गुणाकार. जे काय गुणाकार येईल त्याचं अर्ध करायचंय, आलं तुमचं उत्तर आलं. एवढं सिंपल आहे. खूप महत्वाचे टाईप आहे ते, याच्यावरती वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. मुलं याचा अभ्यास करत नाही म्हणून त्यांना हे सोडवता येत नाही. तर पुढचं बघा. 18 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती. चला हे गणित तुम्हाला सोडवायचंय, सोडवा. ओके, ते आलं ते तुम्ही सांगा मला कमेंट करून. नेक्स्ट. आता खूप महत्वाचा हा टाईप आहे. थोडस आतापर्यंत जेवढं शिकलो पेक्षा थोडस लेंदी आहे, पण मी सांगितल्यावरती तुम्हाला नक्की कळेल. आता प्रश्न नीट समजून घ्या. आधी टाईप कुठला आहे तो समजून घ्या. क्रमाने येणारी नंतरची त्रिकोणी संख्या काढणे. काय विचारलंय, क्रमाने येणाऱ्या नंतरची त्रिकोणी संख्या काढणे. आता तुम्हाला विचारलंय 15च्या नंतर क्रमाने येणारी त्रिकोणी संख्या काढायची. काय करायचं बघा. आता काय दिले, 15. 15चे करायचे काय, दुप्पट. किती होणार, 15 गुणिले 2 किती, 30 पर्यंत आलं. 30 केल्यानंतर आता 30च्या जवळची अशी कुठली संख्या आहे की ती कोणाचा तरी वर्ग आहे, तर काय आहे ती, 25. 25 कोणाचा वर्ग आहे, 5चा वर्ग आहे. ठीक आहे, 5चा वर्ग आहे. मग आता काय सांगितलं तुम्हाला, येणारी तिसरी त्रिकोणी संख्या. मग या 5 मध्ये काय करायचंय, हे 3 मिळवायचे. 5 मध्ये 3 मिळवा, किती होतात, 8 होतात. पर्यंत काय आलं. आता हे जे 8 आलेले आहेत
या 8च्या पुढची संख्या घ्यायची किती? 8च्या पुढची 9, 8 9 किती होतात? 72 होतात. आणि त्याचे काय करायचे? अर्धे करायचे. 72चे अर्धे किती? 36. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे. पुन्हा एकदा सांगतो, परत एकदा सांगतो, नीट समजून घ्या. थोडस कन्फ्युज होणार आहे पहिल्यांदा जर तुम्ही शिकणार असाल, पण एकदा 2 गणित केले तर तिसरं गणित तुम्ही हमखास सोडवाल. बघा काय सांगितलंय, 15च्या नंतर क्रमाने येणारी तिसरी त्रिकोणी संख्या शोधा. ठीक आहे, मग काय सांगितलंय? 15च्या नंतर, म्हणून ते 15 घेतले. त्याची काय केली मी? दुप्पट केली, म्हणून गुणिले 2 केलं. दुप्पट आली किती आली तुमची? 30 आली. तर ही जी दुप्पट आलेली आहे उत्तर 30. त्या 30च्या अलीकडची कुठली वर्गसंख्या आहे ती शोधायची. कुठली आहे? 25. मग 25 कोणाचा वर्ग आहे? तर 25 आहे 5चा वर्ग. मग या 5 मध्ये काय करायचं? कुठली येणारी कुठली तुम्हाला त्रिकोणी संख्या शोधायची? तिसरी. म्हणून या 5 मध्ये काय करायचं? 3 मिळवायचे. मग त्याचं उत्तर किती आलं? मग 8. 8 आल्यानंतर हा तुमचा झाला नवीन पाया. ठीक आहे, 8 झाला तुमचा नवीन पाया. मग 8च्या पुढची संख्या घ्या कुठली? 9. 8 9 72 आणि त्याची अर्धी करायचे. थोडस कन्फ्युज होणार आहे, 100% आहे, पण जर तुम्ही याची प्रॅक्टिस केली तर नक्की तुम्हाला येईल. बघूया आपण पुढचं गणित. तुम्हाला याची प्रॅक्टिसच करावी लागणार. जर तुम्ही हे आज गणित समजून घेतलं, आज हा व्हिडिओ बघितला, तर तुम्हाला दोन दिवस आठवेल. तर नंतर तुम्ही याची प्रॅक्टिस नाही केली तर 100% विसरणार. कुठे डबल करायचे होते, कुठे काय करायचं होतं, कोणाचे अर्धे करायचे होते, काहीच कळणार नाही. त्यामुळे व्यवस्थित याची प्रॅक्टिसच करावी लागणार आहे तुम्हाला. आता काय? 36. 36च्या नंतर येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती? मग 36च्या दुप्पट करायचे, किती होतात? 72 होतात. 72च्या अलीकडची वर्गसंख्या कुठली आहे? तुम्हाला मी सांगितलंय वर्ग पाठच पाहिजेत. कुठली आहे? 36. सॉरी 64. 64 ही तुमची वर्गसंख्या आहे. कोणाची आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. मग 64 कोणाचा वर्ग आहे? 6चा वर्ग आहे. तुम्हाला काय विचारले? सॉरी 8चा वर्ग आहे. आठचा वर्ग आहे 64. तुम्हाला काय विचारलंय? येणारी चौथी त्रिकोणी संख्या. जी त्रिकोणी संख्या विचारली ना ती याच्यामध्ये काय करायची? प्लस करायची. 8 अधिक 4 किती होतात? 12 होतात. इकडे घेऊ आपण. ठीक आहे, 12 होतात. आता 12च्या पुढे किती आहेत? 13. छेद करायचंय 2. बे बेसक 12. तेरसक किती? 78. ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं फायनल उत्तर आहे. पुन्हा एकदा समजून घ्या, परत एकदा सांगतो. काय विचारले तुम्हाला? 36च्या नंतर क्रमाने येणारी चौथी. मग कुठली आहे? 36च्या नंतर, म्हणून घेतली 36. त्याची करायची दुप्पट. दुप्पट किती होते? 72. 72च्या जवळची वर्गसंख्या शोधायची, ती आहे 64. कोणाचा वर्ग आहे? 8चा वर्ग आहे, म्हणून ते 8 घेतले. नंतर तुम्हाला काय विचारलं? चौथी त्रिकोणी संख्या. मग चौथी म्हणून +4 केलं, किती आलं? 12 आलं. मग 12 जे येईल तो तुमचा झाला पाया. 12च्या पुढची कुठली संख्या येणार? 13. 12 गुणिले 13 करायचं आणि त्याची काय करायची? अर्धी करायची. म्हणून काय केलं? 12 गुणिले 13 छेद 2. उत्तर काय आलं? 78. ऑप्शन क्रमांक 2 तुमचं उत्तर आहे. पुढे बघा. 55 नंतर क्रमाने येणारी दुसरी त्रिकोणी संख्या काढायची तुम्हाला. बघा 55 गुणिले 2 करा, किती होतात? 110 होतात. आता 110च्या अलीकडची वर्गसंख्या कुठली आहे? 100% तुम्हाला वर्ग पाठच पाहिजेत, नाहीतर तुम्हाला ते येणार नाही. 100 आहे. कोणाचा वर्ग आहे? 100. 100 आहे 10चा वर्ग. ठीक आहे, आता हे जे आलेलं आहे 10, याच्यामध्ये काय करायचंय? 2 मिळवायचे. तुम्हाला कुठली विचारली? दुसरी विचारली, म्हणून 2 मिळवायचे. 10 अधिक 2 किती होतात? 12 होतात. हे उत्तर आल्यानंतर त्याचा पुढची संख्या घ्यायची, गुणिले 13 आणि छेद करायचे 2. ठीक आहे,
बे के बे बेसक 12 13 78 ऑप्शन क्रमांक 2 तुमचं फायनल उत्तर आहे. ठीक आहे. आता तुम्हाला हे आपलं जवळपास तिसरं गणित झालेलं आहे. 100% तुम्हाला कळालं असेलच. पुढचं गणित बघा. हे गणित तुम्हाला सोडवायचंय. 21च्या नंतर क्रमाने येणारी 5वी त्रिकोणी संख्या कोणती, हे गणित तुम्हाला सोडवायचंय. बघूया तुम्हाला येते का. स्क्रीनशॉट मारून घ्या. चलो नेक्स्ट. आता तुम्हाला काय विचारलंय, अगोदरची त्रिकोणी संख्या, टाइप चेंज आहे, क्रमाने येणारी अगोदरची त्रिकोणी संख्या काढणे. ओके. आता बघा 91च्या अगोदर क्रमाने येणारी तिसरी त्रिकोणी संख्या काढायची. सेम पद्धत आहे. तुम्हाला नंतरची विचारली होती, आता अगोदरची विचारली. फक्त एकच याच्यामध्ये चेंज करायचंय, बाकी ऍज इट इज तुम्हाला सेम सॉल्व्ह करायचं. ते काय चेंज करायचं ते बघू आपण. कुठली विचारली, 91च्या अगोदर. 91 घेतले. सेम मगासारखंच काय करायचंय, 91 गुणिले 2 करायचंय. 91 गुणिले 2 किती होतात बघा. बे के बे, बे 9 18, 182 होतात. तर 182च्या अलीकडची अशी कुठली संख्या आहे जी कोणाचा तरी वर्ग आहे, सांगा मला. 169. कोणाचा वर्ग आहे, 13चा वर्ग आहे. ओके. 169 कोणाचा वर्ग आहे, 13चा वर्ग आहे. म्हणून घेतले 13. ठीक आहे. मगासारखंच केलंय आपण. त्यानंतर काय विचारलं आता तुम्हाला, तिसरी त्रिकोणी संख्या कुठली, अगोदर क्रमाने येणारी तिसरी. अगोदर विचारलं तर काय करायचंय, -3 करायचे. कुठली तिसरी विचारले म्हणून इथे वजा करायचे. मगाशी नंतरची विचारली होती म्हणून प्लस केलं होतं. आता अगोदरची विचारली म्हणून काय करायचंय, वजा करायचे. 13 मधून 3 गेले किती होतात, 10 होतात. आणि आता 10च्या पुढची संख्या कुठली आहे, 11. आणि यांचं काय करायचंय, गुणाकाराची निमपट करायची. म्हणजेच काय, बे के बे, बे पंचे 10, 11 पाचशे किती, 55. ऑप्शन क्रमांक 2. समजलं. काहीच करायचं नाही, मगासारखीच पद्धत आहे. फक्त तुम्हाला काय करायचे, वजाबाकी करायचे. ओके. चला नेक्स्ट गणित बघूया. आता बघा 153च्या अगोदर क्रमाने येणारी 5वी त्रिकोणी संख्या. ठीक आहे. 153 गुणिले 2 करा, किती होतात, बेत्रिक 6, बेपंचे 10, हातचाला 1, बे के बे आणि 1 3, 306 झालं. आता 306च्या अगोदरची वर्ग संख्या कुठली आहे, कोण सांगेल. 306च्या अगोदरची 200, सांगा लवकर, हसू नका सगळे. 289 कोणाचं आहे, 289 आहे 17. 17 आलं. आता या 17 मधून 5 वजा करायचे. अगोदरची विचारले म्हणून वजा. 17 वजा 5 किती होतात, 12 होतात. आता 12च्या पुढची संख्या घ्यायची, काय आहे, 13. 12 गुणिले 13 छेद 2 करा, बे के बे, बेसक 12 आणि 13 किती, 78. ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं फायनल उत्तर आहे. 153च्या अगोदरची येणारी क्रमाने 5वी संख्या. आता बघा पुढचं हे गणित आहे. हे जे गणित हे तुम्हाला सोडवायचंय, हे आपण बघूया. 66च्या अगोदर क्रमाने येणारी दुसरी संख्या 66 घ्या, गुणिले 2 करा. 66 गुणिले 2 किती होतात, बेसक 12, हातचाला 1, बेसक 12 आणि 1 13, 132. 132च्या अलीकडची वर्गसंख्या कुठली आहे, कोण सांगेल. 121. 121 कोणाचं आहे, अकराचा वर्ग आहे. ठीक आहे. मग आता तुम्हाला काय विचारले, अगोदरची येणारी दुसरी त्रिकोणी संख्या. मग 11 वजा 2 करा. 11 वजा 2 किती होतात, 9 होतात. मग 9च्या पुढची संख्या कुठली आहे, 9 गुणिले
10 किती होतात ते 90 हे 2 करा 45. 45 तुमचं झालं फायनल उत्तर. शेवटचं गणित जे आहे हे तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. ठीक आहे, गणित नीट बघून घ्या. 190च्या अगोदर क्रमाने येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती. ठीक आहे, हे गणित तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. आय होप तुम्हाला हा पूर्ण टॉपिक इन डिटेल मध्ये कळाला असेल, कारण याच्यावरती खूप सारे प्रश्न विचारले जातात. पुन्हा पुन्हा याची प्रॅक्टिस करा. शेवटचे 2 टाईप फक्त व्यवस्थित समजून घ्या, बाकीचे बऱ्यापैकी सोपे आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.